श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभाराप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण नासिकेत ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. नासिकेत ग्रंथाचा आपला अध्याय सुरू आहे. 5 अध्याय पूर्ण झाले. ऋषीचा विवाह पार पडलेला आहे. चंद्रप्रभा सासरी गेली आणि उद्दालक ऋषींचा ग्रस्त आश्रमाला आरंभ झाला. ग्रस्त आश्रम सुरुवात झालेला आहे आणि पुन्हा पुढी सुख समाधानानं धर्मशील दोघंही पती पत्नी होते आणि धर्म जागृत असल्या कारणानं ग्रस्त आश्रम हा सुखानं सुरू असताना नाशिकेतास पित्याचा शाप व यमपुरीचे आक्रमणच येतं. तर जनमेजय राजा वैशंपायनास विनंती करू लागला. ही कथा कोण कोणाला सांगायले? पहिल्या दिवशी ज्यांनी ऐकलं ते सांगा. कथा कोण कोणाला सांगायलेले? हां, हो नमस्कार, बरोबर. वैशंपायन ऋषी जे होते ते जनमेजय राजाला ही कथा सांगू लागलेली आहेत. ज्योतिताई फोन करून सांगा म्यूट करायला आईला तुमच्या. ओम नमस्कार. तर जनमेजय राजा वैशंपायनास विनंती करू लागला की महाराज, तुमच्या कथा अमृताने मी तृप्त झालो. जनमेजय राजानं आत्तापर्यंतची कथा ऐकली आणि तो म्हणू लागलेला आहे वैशंपायन ऋषींना, तुमच्या कथा अमृताने मी तृप्त झालो. तुम्ही आत्तापर्यंत जी कथा सांगितली त्याच्यानं माझी तृप्ती झाली. महाराज, तुमच्या कथा अमृताने मी तृप्त झालो आहे. आता नासिकेतास पित्याने का शापले, का शाप दिला आणि त्यास यमपुरी कशाने प्राप्त झाली? शाप का दिला आणि यमपुरी कशाने प्राप्त झाली? ती त्रिजगत पावन करणारी कथा मला सांगावी. त्रिलोक, मृत्यू, पाताळ आणि स्वर्ग ही कथा ऐकल्याने त्रिलोकात पावन करणारी म्हणजे पुण्य प्रदान करून देणारी अशी ही कथा तुम्ही मला सांगावी. तुम्ही मला एवढंच सांगितलं की नाशिकेतास पित्याने शाप दिला, पण का शाप दिला, त्याचं कारण काय, ही मला माहिती करून घेण्याची उत्कंठा माझ्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. त्रिजगताला पावन करणारी कथा मला सांगावी. त्यावेळी वैशंपायन म्हणाले, राजा, श्रीहरीचे चरित्र मोठे अगम्य आहे. आवाज येतोय का? ओम नमः शिवाय. श्रीहरीचे चरित्र फार अगम्य आहे, फार मोठे आहे श्रीहरीचे चरित्र. नासिकेत महापावन व महा अद्भुत तपोनिधी कसा होता? नाशिकेत महाअद्भुत होता, तपस्वी होता, तपोनिधी. तीही लोकात विख्यात होता. तिन्ही लोकांमध्ये त्याची कीर्ती पसरलेली होती. आता त्याचे चरित्र ऐका. आता श्रोत्याहो, त्याचे चरित्र, नाशिकेताचे चरित्र ऐका असे ग्रंथकार म्हणू लागलेले आहेत. उद्दालक आपल्या भार्यासह
तप करीत असता. गृहस्थ आश्रमात राहून आपल्या भार्या म्हणजे पत्नीसह तप करीत असता. गृहस्थ आश्रमीसुद्धा जेव्हा पती पत्नी दोघंही ईश्वर भजनी रत असतात तेव्हा ती घर नसून मंदिरच असतं. कारण तिथं ईश्वराची साधना चलते, तिथं ईश्वराविषयीचं चर्चा चलते, ईश्वराविषयीचं तिथं सगळी तप घडत असतं. म्हणून ते जे घर असतं ते घरसुद्धा मंदिरासारखं असतं. ज्या गृहस्थ आश्रमामध्ये दोघंही पती पत्नी धार्मिक आहेत आणि ईश्वर भजनी सावध आहेत, असे तपोनिधी तिन्ही लोकात विख्यात होता. आता त्याचे चरित्र ऐका. उदालक आपल्या पत्नीसह तप करीत असता. उदालक ऋषी गृहस्थ आश्रम स्वीकार करून आपल्या पत्नीसह भार्यासह तप करीत असता. त्यास अनुकूल, शुद्ध, सात्विक आणि पतिभजनी रत अशी त्याची जी प्रभावती, कशी होती ती प्रभावती? सासरी गेल्यानंतर सुद्धा अनुकूल होती पतीला, शुद्ध सात्विक सत्वगुण होता तिच्यामध्ये आणि पतीच्या आज्ञेत राहणारी पतिभजनी रत होती. त्यांची ती स्त्री प्रभावती असून त्याचा पुत्र नाशिकेत हाही पितृभजनी अनुरक्त होता. नाशिकेत जो होता हा सुद्धा आज्ञाधारक होता. माता पित्याची आज्ञा पाळणारा, त्यांच्या आज्ञेमध्ये राहणारा, त्यांची सेवा करणारा असा हा सुपुत्र होता. जी माता पित्याची सेवा करतात, आज्ञा पाळतात, त्यांनाच सुपुत्र म्हणता येतं. नाहीतर शिक्षण शिकला आणि मोठा झाला म्हणून सुपुत्र होऊ शकत नाही. तर असा नाशिकेत सुपुत्र होता. हाही पितृभजनी अनुरक्त होता. वडिलाच्या आज्ञेमध्येच राहायचा. वडील जसे सांगतील तसं ऐकायचा. त्याने नित्य वनात जाऊन फळे, मुळे व कुश, दर्भ, शिवार्चनास घेऊन यावे. काय नियम होता त्याचा? आपल्या वडिलाला जी साहित्य लागतं रोज पूजनासाठी, ते अरण्यात जाऊन फळे, मुळे, कुश नावाचं गवत, दर्भ ही शिव अर्चना करण्यासाठी घेऊन यावे. शिवपूजनासाठी जे शिवपूजनाचं साहित्य आहे ते हा नाशिकेत रोज घेऊन यायचा आणि पितृसेवेत अहर्निशी तत्पर असावे. वडिलाच्या सेवेमध्ये तो कोणतीही कुचराई करत नव्हता, तत्पर होता. सांगितल्याबरोबर ऐकायचं. थोड्या वेळानं करतो, उद्या करतो, पुन्हा करतो असं जे म्हणतात त्यांना तत्पर म्हणता येत नाही. सांगितल्याबरोबर जे ऐकतात त्यांनाच तत्पर म्हणता येतं. असो, कोणी एके दिवशी तो वनात फिरत असता. असाच नाशिकेत एके दिवशी फळे, मुळे व कुश आणि दर्भ आणण्यासाठी अरण्यामध्ये गेला आणि अरण्यामध्ये फिरत असता त्याने एक निवांत स्थळ पाहिले. निवांत असं, तिथं कोणीही नाही, अंतःकरण शांत होईल असं स्थळ त्याने पाहिलं आणि ते रम्य असून फळ पुष्पांनी शोभायमान होते. जिथं हा नाशिकेत गेला होता ती स्थळ अतिशय रम्य होतं. त्याला तिथं खूप आनंद वाटू लागला. तिथं फळं, फुलं अशा बहरून गेलेले वृक्ष होते. असं हे शोभायमान ठिकाण होतं. तिथे नाना प्रकारचे पक्षी असून
शुक सारिका चकोर हंस मयूर हे निर्वैरपणे राहून सुखसंपन्न होते. ते वन कसं होतं? तिथं अनेक पक्ष्याचे आवाज येत होते. कोणकोणत्या पक्ष्याचे आवाज येत होते? तिथं कोणकोणते पक्षी आनंदानं वैरभाव त्यागून, वैरभाव नव्हता, शुक सारिका चकोर हंस पक्षी मोर, मयूर म्हणजे मोर, हे निर्वैरपणे एकमेकाचं वैर नाही, आपल्या आपल्या आनंदामध्ये राहत होते, सुखसंपन्न होते. शिवाय मोठमोठे उंच आणि सरळ असे वृक्ष व त्याची घनदाट छाया. तिथं रम्य ठिकाण त्याला दिसलेलं आहे. उंच उंच गेलेले वृक्ष होते आणि त्या वृक्षाची छायासुद्धा सावली, घनदाट सावली पडलेली होती. तसेच नाना पुष्प जातीचे परिमळ, तसेच मंद सुगंध सोडणारा मलया नील, बिल्व, चंदन, नागचंपक, देवदारू व पारिजातक असे अनेक प्रकारचे वृक्ष असून तेथे वसंती कोकिळा शुभशकुन बोलत होत्या. किती रमणीय वन होतं. त्याचं वर्णन करू लागलेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात थोडीही ऊन येऊ नये अशी गडद छाया सावली देणारे तिथं फुललेले असे वृक्ष होते. तसेच नाना प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं होते आणि वेगवेगळ्या जातीचे पुष्प होते आणि त्या फुलाचा सुगंध त्या अरण्यामध्ये दरवळत होता. बघा तुम्ही, आपल्या दारामध्ये जर मोगरा असेल तर दार उघडलं की त्याचा सुगंध येतो. असे सुगंध पसरवणारे फुलं भरून गेलेले होते. तिथं अनेक वेगवेगळे फुलाच्या वेली होत्या, वेगवेगळ्या जातीचे परिमळ, तसेच मंद सुगंध, अतिशय सुंदर असा मंद सुगंध सोडणारा मलया नील ही एक फुलाचं झाड आहे. बिल्व, बेलाचा वृक्ष, चंदन आणि नागचंपक, नागचंपक म्हणजे चंपकाची, चंपकी म्हणतात, जाई जुई चंपक मोगरा असं, ही चंपक, देवदारू व पारिजातक असे अनेक प्रकारचे वृक्ष असून तिथे वसंती कोकिळा शुभशकुन बोलत होत्या. वसंत ऋतूही होता तिथं आलेला, कोकिळाही बोलत होत्या. असं बहरलेलं वन बघून, असे ते जीव शिवांना समाधान देणारे वन पाहून, अतिशय रमणीय असं वन बघून त्या ठिकाणी जर बसलं तर आपलं ध्यान लागल आणि जीव शिवामध्ये विलीन करता येईल, इतकं रमणीय वन तिथं होतं. जीवशिवांना समाधान देणारे वन पाहून नासिकेताचे चित्त विश्रांतीयुक्त झाले. त्याला तिथं खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला आणि तिथून जावं वाटेना त्याला तिथंच त्याचं मन घोळू लागलं आणि तिथंच विश्रांतीयुक्त झालं व त्यास मोठा आनंद झाला. तिथं बसावं वाटू लागलं. खूप आनंद झालेला आहे ती बघून आणि तिथंच विश्रांती घ्यावी असं वाटू लागलं. नंतर त्याने स्नान करून शिवार्चनास आरंभ केला. स्नान केलं आणि तिथं बसून शिव आराधना सुरू केली. अंतःकरणाला तिथं खूप चांगलं वाटू लागलं म्हणून परमेश्वराचं ध्यान तिथं बसून शिवाचं ध्यान, महादेवाचं ध्यान हा नाशिकेत करू लागला. आरंभ केला साधनेला म्हणजे ध्यानधारणेला. अंतःकरणामध्ये शिवाचं ध्यान लावलं.
यथाविधी पूजन करून तो ध्यान धरून बसला. आधी काय केलं, पिंडीचं, शिवपरमात्म्याच्या पिंडीचं वेगवेगळे उपचार करून पूजन केलं. पूजन करून हात जोडून डोळे झाकून जो शिव आहे तोच अंतकरणात, ब्रह्म ज्याला म्हणतो तोच शिव आहे, त्या शिवाचं ध्यान धरून बसले, डोळे झाकले आणि त्या ईश्वराचं अंतकरणामध्ये ध्यान लावलेलं आहे. ध्यान लावणं म्हणजे अंतकरणामध्ये त्याला स्थिर करणं. अंतकरणामध्ये वरून ह्या चर्मचक्षूनं ईश्वर दिसत नाही, ज्ञानचक्षूनं दिसतो, डोळ्यानं दिसत नाही. मग अंतकरणामध्ये माझे हृदयभुवन करा आपले सिंहासन, अशा प्रकारे अंतकरणामध्ये सिंहासन करून त्याच्यामधीच त्याच्यावर ह्या परमात्म्याला बसवून ध्यान सुरू केलेलं आहे. ध्यान धरून बसला. ईश्वर स्वस्वरूपात त्याचे मानस दृश्य होऊन त्याचं मन ईश्वरामध्ये विलीन झालं. बाहेरचं जग तो विसरून गेला. चित्त परब्रह्मी समरस झाले. काहीच बाहेरचं ऐकूसुद्धा येईना त्याला. एवढं सुंदर असं ध्यान लागलं तिथं त्या रमणीय वातावरणामध्ये. तेव्हा त्याची समाधी लागून त्या देहभान विसर पडला. समाधी लागली आणि किती वेळ झालं हीच कळालं नाही. देहभान विसरून गेला. तो देहावरच राहिला नाही, ईश्वरात विलीन झाल्यासारखा झाला. अशा रीतीने समाधी स्थितीत 6 महिने निघून गेले. किती वेळ गेला हे कळालं नाही त्या नाशिकेताला. आणि 6 महिने निघून गेले तरीसुद्धा स्वस्वरूपाच्या ध्यानातून तो नाशिकेत बाहेर आलेला नाही. नाशिकेतास समाधी सुख संपन्न असता. आपल्याला वाटेल 6 महिने कसे तो जगू शकला, पण पूर्वीच्या काळी जेव्हा सत्ययुग होतं तेव्हा एका माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. तेव्हा त्यांना तशी शक्तीसुद्धा होती, त्यांची उंचीही जास्त होती. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं एका माणसाला. मग 60 वर्ष तपश्चर्या त्यांना करता यायची, आयुष्य भरपूर होतं. तर 6 महिने निघून गेलेले तिथं ध्यान लावल्यामुळं. नासिकेत समाधी सुख संपन्न असता. आपल्या आपल्या स्वरूपात सुखात तो निमग्न झाला आहे. समाधी सुखात रमून गेला असता त्यास देहादी प्रपंचाचं भान नसून तो आपणाने विसरला, आपणाते विसरला. देहाचं भान राहिलेलं नाही आणि स्वतःला विसरून गेला तो. मी कोण आहे, मी कुठं आलो आणि मी इथं किती वेळ झालं बसलेलो आहे, हे सगळंच तो विसरून गेला. आणि फक्त आत्मसुखात त्या आनंदामध्ये तो रमून गेला. तेथे मी तू हे द्वैत उरले नाही. मी कोण, तू कोण, काहीच तिथं उरलेलं नाही. याप्रमाणे हर्षदा मी तू हे द्वैत उरलेलं नाही. तो एवढा रमून गेला, त्याचं चित्त एवढं तिथं लागलं की द्वैत उरले नाही. याप्रमाणे अर्ध वर्ष उलटल्यावर त्यास अवचित देह स्मृती होऊन 6 महिने निघून गेले आणि त्याच्यानंतर त्याला भान आलेलं आहे. देहावर तो आला आणि पितृसेवेत उदित झाला. लक्षात आलं त्याच्या, मी खूप दिवस झाले इथं आलेलो आहे आणि वडिलांसाठी
जे साहित्य त्यांना नित्य लागणार होतं ते आणायला म्हणून मी इकडं आलो आणि इथंच किती दिवस झालं असं त्याच्या लक्षात आलं. आणि पितृसेवेत उदित झाला. आता पितृसेवाला उशीर झाला असं त्याला वाटू लागलं. आणि त्यावेळी ते ध्यान विसर्जन करून डोळे उघडले. त्यानं काय केलं? ध्यान विसर्जन केलं आणि डोळे उघडले. आणि सावध होऊन तो लवकर आश्रमी आला. पुन्हा घाबरल्यासारखा झाला, सावध झाला आणि तात्काळ लवकर लगेच तो आपल्या माता पित्याकडं आश्रमात आला. बरोबर फळे मुळे अनेक जातीचे पुष्पे, कमळे, कुश, इंधने, दर्भ, समिधा वगैरे मोठ्या प्रीतीने तत्पूजनार्थ घेऊन आला. मोठ्या प्रेमानं सगळं साहित्य गोळा केलं पुन्हा आणि तो पूजनासाठी घेऊन आला. हर्षदा, ए हर्षदा, सगळं साहित्य गोळा केलेले किती वेळ गेला म्हणून घाबरून तो सगळं साहित्य गोळा केलं आणि घेऊन आला. आणि ते पित्याच्या पुढे ठेवून त्याने त्या साष्टांग नमस्कार केला. वडिलांच्या पुढे ते साहित्य ठेवलेलं सगळं आणि साष्टांग नमस्कार केला वडिलांना. त्यावेळी पुत्रास पाहताच उद्दालकास मोठा कोप येऊन त्याने विचारले की तो आजपर्यंत कोठे होतास? राग आलेला आहे वडिलांना. न सांगता 6 महिने जे पूजेचं साहित्य आणाय गेला ते 6 महिने आलाच नाही म्हणून वडिलाला खूप राग आला. आणि राग येऊन त्यांनी विचारलेले, तू आजपर्यंत कोठे होतास? तू आमचा स्वधर्म बुडविलास. तो बोलायच्या आधीच वडील बोलू लागलेले आहेत क्रोधाच्या भरामध्ये. तू आमचा स्वधर्म बुडविलास, असा तू मोठा महाखळ वैरी आहेस. रागावू लागलेले आहेत वडील. महाखळ वैरी आहेस, तू दोषी आहेस, तू आमचा वैरी आहेस, तू ब्रह्मकर्म बुडविलेस. तुला रोजची रोज साधना करायची माहीत नाही का? गेलास ती 6 महिने आलाच नाहीस आणि नित्यनेमाची साधना तू केली नाहीस. आमचंही ब्रह्मकर्म बुडवलंस. म्हणजे आमच्या कुळात तू आलास आणि जे कर्म नित्य कर्म होतं ते तू बुडवलंस, म्हणजे कुलाचार सोडलास असं ते म्हणू लागलेले आहेत. नित्य नैमित्तिक धर्म बुडविलास. रोजची रोजी पूजा साधना आपल्या धर्मामध्ये ऋषी आपण आहोत आणि आपला नित्य नियम असतो रोजची जी साधना करायची ती साधना नित्यनैमित्तिक धर्म बुडविलास. ती साधनेत तू खंडन पाडलंस आणि ती साधना तू बुडवलीस. असा आमच्या वंशी परमधाम झालास आणि नियम तर मनस्वी आचारतोस. असा कसा आमच्या कुळात आलास असं म्हणू लागलेले आहेत. ते रागावलेले आहेत. नियम तर मनस्वी आचारतोस. आम्ही ब्रह्मऋषी ब्राह्मण आम्हास त्रिकाळ गायत्रीचे अनुष्ठान असून स्नान संध्या वंदन नित्य ज्ञान करावं लागतो. तू तर म्हणतोस मी नेमानं वागतो. त्रिकाळ गायत्रीचे अनुष्ठान करावं असा आपल्या ब्राह्मण समाजाचा नियम आहे आणि आपण ब्रह्म ऋषी आहोत ब्राह्मण. आम्हाला त्रिकाळ गायत्रीचे अनुष्ठान असून त्रिकाळ सकाळ दुपार आणि संध्याकाळ त्रिकाळ रोज गायत्रीचं अनुष्ठान आपल्या घरी करतात. हे तुला माहीत नाही का? रोज संध्या वदन
संध्या म्हणजे सूर्यनारायणाला जल देणं. संध्या 2 टाईम अर्धे देणं, वंदन करणं, नित्ययज्ञ करावा. नित्ययज्ञ म्हणजे होम हवन, अग्नीमध्ये नित्य हवन टाकणं. तसेच नित्य अग्निहोत्र करून त्याने देव पितर तृप्त होतात. ही आपल्या कुळाचार आहे, कुळाचा नियम आहे. आणि असं जर आपण वागलो तरच आपले पूर्वज जे पितर आहे, आपले दैवत जे कुळदेवता आहे ते तृप्त होतात. इंद्र यम हे संतोष पावून तृप्त होतात, संतोष पावतात आणि तृप्त होतात. हे सगळं तू सोडून दिलंस असं त्यांना म्हणायचं आहे. तो आमचा नित्यनेम बुडवून तू पापमती अधर्म झालास. हा जो नित्यनेम होता तो बुडवलास आणि तू पापी आहेस, तू अधर्मी आहेस. 6 महिने गेला की तिकडंच बसलास. अशा प्रकारे मुलाचं काहीच न ऐकता ती जो पिता आहे तो ऋषी आपल्या मुलाला रागावू लागलेला आहे, बोलू लागलेला आहे. उद्दालक ऋषीने नाशिकेताला हे सगळं ऐकवलं. असे पितृवचन ऐकताच नासिकेताने उत्तर दिले की अग्निहोत्रादी कर्मे ही भवबंधनास कारण होत. काय म्हणतोय नाशिकेत? आपल्या वडिलाला त्यानं नम्र होऊन उत्तर दिले आणि ते खरं सांगतंय. परंतु वडिलाला कसं असतं, मुलं लहान असतात आणि ह्यांना काही कळत नाही वाटतं. तसंच इथं झालेलं आहे. असे पितृवचन ऐकताच नासिकेताने उत्तर दिलं की अग्निहोत्रादी कर्मे ही भवबंधनास कारण होत. नाशिकेत म्हणत आहे, बाबा अग्निहोत्र किंवा ही कोणते वरी जे सांगितले ते सगळेच कर्म हे सुद्धा कर्मच आहेत. आणि कर्म असल्यामुळं कर्म ही बंधनाला कारण असतात. मग ते सत्कर्म असो नाही तर दुष्कर्म असो. आपण बघत आहोत पंचीकरणामध्ये कर्म, उपासना. कर्म ही भवबंधनास कारण होत. यांच्यापासून जन्ममरण चुकवायचे नाही. बाबा ही तुम्ही जी कर्म सांगितले ते कर्म केल्याने जन्ममरण चुकत नाही असं तो आपल्या वडिलाला म्हणू लागलेला आहे. नाशिकेत कर्म जरी अग्निहोत्री असाल किंवा रोज संध्या, रोज अनुष्ठान, नित्ययज्ञ ही सुद्धा कर्मच आहेत. आणि ही कर्म केल्यानं मोक्ष मिळत नाही किंवा भवबंधन तुटत नाही असं नाशिकेत आपल्या वडिलाला सांगतो. भवबंधनास कारणच आहेत हे कर्म. यांच्यापासून जन्ममरण चुकवावयाचे नाही. याच्यापासून जन्ममरण चुकणार नाही. मग कशाने चुकल जन्ममरण? ओम नमः शिवाय. आपण सगळे पंचकरणाचे अभ्यासक आहेत. कशानं चुकतं जन्ममरण? ओम नमः शिवाय बोला. मग कर्मानं चुकतं का? नाही चुकत. हां, किती जरी कर्म केले, म्यूट करा आता. किती जरी रोज संध्या केली, वंदना केली, नित्य यज्ञ केला किंवा अग्निहोत्री रोज अग्नीमध्ये हवन टाकलं तरीसुद्धा ही जी जन्म मरण आहे ती चुकत नाही. हे कर्मच आहेत. आणि ह्या कर्मामुळं भवबंधनात पडतो असा हा नाशिकेत सांगायलेला आहे. भवबंधनास कारणच आहेत हे कर्म. याच्यापासून जन्ममरण चुकवावयाचे नाही. हा भवसागर तरावयास नेहमी योगाभ्यास व नित्य विवेक करून
तत्वसार शोधावे. भवसागर हा जर पार करायचा आहे, ह्या भवसागर तरून जायचंय, तर कर्मानं तरून जात नाही, तर त्याकरता योगाभ्यास करावा लागतो. नित्य 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 विवेक, नित्य आणि अनित्य ह्याचा विवेक करावा लागतो. नित्य काय आणि अनित्य काय, म्हणजे सत्य काय आणि असत्य काय, असं शोधन करावं लागतं. करून तत्वसार शोधावे. आणि खरं काय, सार काय याचा, आपण काय करावं लागल, ही तत्वसार शोधावे. अनारोपित को तत्व कहिये, ते तत्व, तो ईश्वर, तो ब्रह्म, तेच सर्वांचं सार आहे, असं तो ब्रह्मज्ञान सांगू लागलेला आहे. तत्वसार शोधावे. योग अभ्यासाशिवाय भवमुक्तीस दुसरे साधन नाही. योग अभ्यास करूनच 6 महिने त्याला समाधीत राहता आलं, आपलं शोधन मध्ये जाता आलं. म्हणून योग अभ्यासाशिवाय भवमुक्तीस दुसरे साधन नाही. यज्ञाधिक कर्मे प्राण्यास संसार प्रवाही घालतात. ही जी कर्म आहेत, ही सत्कर्म असले तरी सुद्धा हे कर्मे प्राण्याला संसार बंधनामध्येच टाकतात, संसार प्रवाहातच घालतात. हे शतावधी यज्ञ करीतात. जे लोक, हे राजे महाराजे 100 यज्ञ करतात, शतावधी यज्ञ करतात, ते पुण्य बलाने स्वर्गी जातात. पुण्य करतात, यज्ञ, होम, हवन, दान, धर्म हे जे करतात, 100 यज्ञ करतात, ते सुद्धा यज्ञाने मुक्त होत नाहीत. मग यज्ञाने काय होतं, तर स्वर्गलोकाला जातात, देवलोकाला जातात. पण ते पुण्य सरले म्हणजे त्याच पुन्हा कर्मभूमीत लोटतात. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गलोकात राहता येतं, आणि पुण्य संपलं की तिथून लोटून देतात, लात मारतात, ढकलून देतात, जा आता मृत्यू लोकामध्ये कर्मभूमीत जा आणि कर्म कर. पुन्हा जर अजून सत्कर्म केलंस तर पुन्हा तुला इथं स्वर्गलोकामध्ये येता येईल. आणि तिथं जर तू पुन्हा वाईट कर्म केलंस तर पुन्हा पशवाधिकाच्या ध्येयामध्ये जावं लागेल. तर जोपर्यंत आपण कुठं गावाला गेलो आणि एखाद्या हॉटेलमध्ये, लॉजमध्ये मुक्काम केला, तर जोपर्यंत आपण पैसे भरलेले आहेत तोपर्यंतच तिथं राहू देतात. पैसे संपले म्हणल्याबरोबर सामान बाहेर फेकून देतात. पैसे नाही म्हणल्याबरोबर तिथं ठेवत नाहीत. तसंच आहे स्वर्गामध्ये सुद्धा, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच तिथं स्वर्गामध्ये राहू देतात, आणि पुण्य संपलं की कर्मभूमीत लोटतात. ह्या पृथ्वीवर कर्मभूमीमध्ये लुटून देतात. आणि 9 मास मातेच्या उदरी पुरुष मूत्र जंतूत राहून जन्ममरणाच्या दुःख सागरात निमग्न होतात. पुन्हा तिथून ढकलून दिल्यावर पुन्हा काय अजून, तोच गर्भवास, नरकवास. गर्भवास म्हणजेच नरकवास. मुरीश, मूत्र जंतू, तिथं रक्तकुंड, मूत्र, असे नरककुंड भोवताली आहेत त्या गर्भाच्या पिशवीच्या. आणि तिथं पुन्हा मातेच्या उदरी जाऊन तिथं कसं, तिथं सुद्धा तिथूनच सुरू होतं नरकवास. वरी पाय आणि खाली तोंड, गर्भातच देतो दंड, वरी पाय खाली तोंड. कसं असतं ते, टांगलेलं असतं वरी पाय करून गर्भामध्ये. मलमूत्र, हिरवा पिवळा कप,
तिथं अंगावर त्वचा नसते, तिथं जठर अग्नी पोळतो, तिथं काय एशी असते का? खूप त्रास सांगितला गर्भवासाचा. आणि त्या गर्भवासामध्ये पुन्हा जावं लागतं, राहावं लागतं. पुरीश म्हणजे मलमूत्र, जंतूत अनेक जंतू असतात तिथं राहून जन्म मरणाच्या दुःख सागरात निमग्न होतात. पुन्हा तो गर्भवास, पुन्हा जन्मताना आईलाही दुःख आणि जन्मणाऱ्या बाळालाही दुःख. जन्मल्यानंतरही पराधीनतेमुळे तो लहान आहे तोपर्यंत दुःखच आहे. त्याला स्वतःला काहीच करता येत नाही. दुखायला तर औषध घेता येत नाही, स्वतःला आंघोळ करता येत नाही, काहीच करता येत नाही. पराधीन त्याचं दुःख बाळपणी असतं. जेव्हा तरुण होतो तेव्हा विषय वासना त्याला त्रास देतात. तिथं ते विषय प्राप्त व्हावे असं त्याला वाटतं आणि विषय प्राप्त नाही झाले की तो तडफडतो. तिथं ते दुःख होतं. जेव्हा वृद्ध होतो तेव्हा अनेक रोग होतात. अनेक रोग होऊन जी मुलगा, पत्नी आपलेच जवळचे असतात ते काहीच ऐकत नाहीत, अनादर करतात, थुकून घर नासलं म्हणतात. प्रत्येक त्याला त्रास होतो बोलण्याचा सगळ्याचा. आणि हे पुन्हा पुन्हा सोसावं लागतं असं नाशिकेत आपल्या वडिलाला सांगत आहे. परंतु वडिलाला ते लक्षात येत नाही. मला ज्ञान सांगायलास का? माझ्यापेक्षा मोठा आहेस का? आपण सुद्धा म्हणतो. आपल्या मुलानं आपल्याला खरं जरी सांगितलं तरी आपलं काय असतं की मुलगा लहान आहे आणि मी मोठा आहे ही वृत्ती असते. आणि ह्याच्यामुळं ऐकून घेण्याची मानसिकता नसते. पण खरं सांगतो का खोटं सांगतो ही न बघता हे जे उद्दालक ऋषी होते ते त्याच्यावर रागावले आहेत. आपला वेळ झालेला आहे. ह्या जे अध्यायाचा शेष भाग राहिला ते उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.